विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानं हालचाली सुरू। निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता। राज्यातील निवडणुकांनंतर मविया संपुष्टात आल्याची चर्चा। काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार। एकत्र न आल्यास मवियाचा एकही खासदार राज्यसभेवर जाणार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुण्यात झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची घेणार भेट। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादी पक्षाचं विलीनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघातावर बोलण्याची शक्यता। आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका। अर्थसंकल्पाआधी प्रत्येक विभागाचा घेणार आढावा। त्यानंतर एका कार्यक्रमासाठी करणार दिल्लीकडे कूच। महापौरपदी निवड झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर ऋतू तावडे ॲक्शन मोडवर। आज मुंबई महापालिकेमध्ये महापौर बैठक घेणार। अनधिकृत फेरीवाले आणि बांगलादेशींसंदर्भात घेणार निर्णय। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंची आज सर्व गटनेत्यांसोबत देखील बैठक। महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळाच्या मुद्द्यावरती बैठक। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातील 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा डिवचलं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना अटक। वैद्यकीय परवाना देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी। कारकुन राजेंद्र ढेरंगेंनं घेतलं झिरवाळांच्या खासगी सचिवाचं नाव। कारकुनाच्या लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही, मंत्री नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। तर लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार असंही झिरवाळांकडून स्पष्ट। काँग्रेस खासदार राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं। भाजपा खासदार निशिकांत दुबेंची मागणी। लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती मागणी। नव्या GR नुसार मराठवाड्यात आतापर्यंत 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र। 24 अर्ज फेटाळले तर इतर अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती। हार्बरवरती एसी लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 16 दिवसात तब्बल 6,40,000 प्रवाशांचा प्रवास। तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळालं 2,38,00,000 रुपयांचं उत्पन्न। दादरच्या टिळक ब्रिजवरती अवजड वाहनांना तात्पुरती बंदी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा निर्णय। सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी। अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडगावमध्ये अग्नितांडव। आठवडी बाजारालगत असलेल्या घराला लागली आग। आगीत चिमुरडीसह 3घांचा होरपळून मृत्यू। मालाड रेल्वे स्टेशन दुर्घटनेचा प्रकार ताजा असतानाही प्रवासी काही ऐकेना। बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून 2 प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी। रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला। भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार। 114 राफेल लढाऊ विमान खरेदीच्या दीर्घ प्रलंबित प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी। भारताचा फ्रान्ससोबत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा करार। बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत येणार। 299 पैकी 165 जागांवरती दणदणीत विजय। तारिक रहमान यांच्या पक्षाचा मोठा विजय। जमाते इस्लामीला आतापर्यंत 45 जागा। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा विजय। दुबळ्या नामिबियाला 93 धावांनी हरवलं। पंड्या, ईशान किशन आणि वरुण चक्रवर्ती चमकले।